नमस्कार मित्रांनो, मागील 4-5 दिवसापासून सोशल मीडियावर खूप साऱ्या अफवा पसरवल्या जात आहेत लाडकी बहीण योजने संदर्भात। जेव्हापासून अदिती तटकरे यांनी स्टेटमेंट दिलं की पडताळणी होणार आहे अर्जाची, तेव्हापासून खूप साऱ्या अफवा पसरवल्या जात आहेत। आपण आज त्याबद्दल संपूर्ण माहिती बघूयात की नेमकं त्यांनी कुठल्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी आदेश दिलेले आहेत आणि कोणाकोणाचे अर्ज बाद होणार आहेत आणि कोणाच्या अकाउंटमधून पैसे डिडक्ट होणार आहेत, जे त्यांच्या योजनेचे पैसे ज्यांच्या अकाउंटला आलेले आहेत, तर कोणाचे पैसे परत घेतले जाणार आहेत। आपण त्याबद्दल संपूर्ण माहिती बघूयात, ठीक आहे। तर बघा, खूप साऱ्या अफवा पसरवल्या जात आहेत की ज्यांच्याकडे 2 व्हीलर आहे त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहेत, त्यांचे अर्ज बाद होणार आहेत। ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांचे अर्ज बाद होणार आहेत। तर मित्रांनो, असं काही नाही आहे। आपण बघूया की नेमकं अदिती तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे आणि नेमकं ह्याच्या योजनेमध्ये नेमकं काय होणार आहे, ठीक आहे। तर बघा, जेव्हा ही योजना चालू झाली होती तर तेव्हा या योजनेचे 5 निकष होते की या योजनेसाठी कोण फॉर्म भरू शकत होतं। तर बघा, जेव्हा ही योजना चालू झाली तेव्हा सर्वांनी फॉर्म भरले। जे या योजनेच्या निकषामध्ये बसत होते त्यांनीही फॉर्म भरलेत आणि जे या योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हते त्यांनीही फॉर्म भरलेत, ठीक आहे। जे योजनेमध्ये बसत होते त्यांनीही भरले आणि जे बसत नव्हते त्यांनीही भरलेत। तर बघा, आपण सगळ्यात पहिले या योजनेचे निकष काय होते, म्हणजे या योजनेसाठी कोण फॉर्म भरू शकत होतं ते बघूयात आपण। तर बघा, या योजनेचा पहिला हा निकष होता 2 हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन नसावी, ठीक आहे। तर जे या योजनेसाठी फॉर्म भरणार आहे तर त्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा शेती कमी असावी, असा पहिला निकष होता। त्याच्यानंतर लाभार्थी लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे 4 चाकी व दुचाकी गाडी नसावी, ठीक आहे। तर हा दुसरा निकष होता। ह्यांच्याकडे ह्या दोन्हीही 2 व्हीलर आणि 4 व्हीलर नसली पाहिजे। आणि तिसरा हा होता लाभार्थी महिला केंद्र व राज्य सरकार या दुसऱ्या वैयक्तिक योजनेची लाभार्थी नसावी, ठीक आहे। तर अगोदर कुठल्याही योजनेचा लाभ जे आहे ते घेतलेला नसावा किंवा आता घेत आहे असंही नसलं पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर योजनेसाठी एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केला नसावा, ठीक आहे। तर बघा, ह्यामध्ये ह्यांनी असे निकष दिले होते। आणि त्यानंतर बघा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे। तर हे 5 निकष होते। तर या 5 निकषानुसार जे आहे ते त्यांनी आपल्याला अर्ज भरायला सांगितले होते, पण यामध्ये अर्ज सर्वांनी भरले। तर बघा मित्रांनो, आता ह्यामध्ये त्यांनी जे पडताळणी दिलेली आहे तर त्यांनी ह्यांची पडताळणी दिलेली नाही आहे की हे जे 5 निकष आहेत की या 5 निकषामध्ये जे बसत नाहीत त्यांची पडताळणी त्यांनी करायला नाही सांगितलेली आहे, ठीक आहे। आपण आता हे बघूयात की त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे। कारण जर या निकषानुसार जर बघायला गेलं तर या योजनेमधून जवळपास 50 ते 60% जे आहेत ते महिला यामधून बाद होणार आहेत, ठीक आहे। तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की यामध्ये त्यांना काही तक्रारी आलेल्या आहेत। ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि काही महिला अशा आहेत जे महाराष्ट्रामधल्या आहेत आणि ते दुसऱ्या राज्यामध्ये स्थायिक झाले, जसं कर्नाटक असेल, अशा राज्यामध्ये स्थायिक झाल्यात, तर त्यांनीही या योजनेचा लाभ घेतलेला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्या महिला अशा ज्यांनी 2 वेळेस फॉर्म भरलेला आहे आणि 2 वेळेस ते लाभ घेत आहेत। तर आपण बघूया की आता ह्याच्यामध्ये बाद होणार कोण आहे नेमकं, ठीक आहे। तर बघा, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून कुठल्याही प्रकारचे जे आहे ते अर्जाचे परत फेडण्याचे आदेश अजून दिलेले नाही आहेत। जे खूप साऱ्या अफवा पसरवल्या जात आहेत की अकाउंटमधून पैसे डिडक्ट होत आहेत, पैसे कमी होत आहेत। तर असं कुठलंही आत्तापर्यंत जे आहे ते असं झालेलं नाही आहे, असं अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू बघितला असेल तर बघा, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेच्या बनावट लाभार्थीबद्दलच्या चिंता दूर करत आहे। या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी राज्याने आयकर विभाग आणि परिवहन विभागाकडून माहिती मागवली असल्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली। केवळ अपात्र प्राप्तकर्त्यांशी संबंधित तक्रारीवर लक्ष केंद्रित केले जाते। तर बघा, इथे त्यांनी क्लिअर केलेलं आहे की जे बोगस फॉर्म आलेले आहेत आणि अपात्र प्राप्तकर्त्यांशी ज्यांच्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्यांचेच इथे जे आहे ते अर्ज जे आहेत ते इथे तपासले जाणार आहेत। तर
बाकी जे महिला आहेत त्यांना इथे घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. जर तुमचा कुठला अर्ज तक्रार गेलेला नसेल तर तुम्हाला इथे घाबरायची गरज नाही आहे, किंवा तुम्ही जर बोगस फॉर्म भरलेला नसेल तर तुम्हाला अजिबात घाबरण्याचं कारण नाही आहे. ठीक आहे. तर त्यांनी इथे क्लिअर केलेलं आहे की जसं की आता एखादी महिला आहे ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेती आहे आणि ती लाभ घेत आहे, तर अशांची इथे पडताळणी होणार नाही आहे. ठीक आहे. किंवा असंही नाही की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी होईल, तर त्यांची पडताळणी इथे होणार नाही आहे. त्यांनी ते क्लिअर सांगितलेलं आहे की ज्यांच्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत आणि ज्यांचे बनावट जे आहेत ते त्यांनी फॉर्म भरले त्यांचे जे आहे ते इथे पडताळणी होणार आहे. आणि पडताळणी झाल्यानंतरही ज्यांनाही पैसे मिळाले ते हे जे बोगस फॉर्मवाले आहेत ह्यांना पैसे मिळालेले आहेत ते ह्यांचे कुठलेही पैसे परत घेतले जाणार नाही आहेत. फक्त ह्याच्यानंतर त्यांना योजनेचा लाभ नाही मिळणार आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. तर बघा त्यांनी इथे हा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आतापर्यंत 2,70,00,000 महिलांनी अर्ज केलेले, मात्र त्याच्यामध्ये 2,57,00,000 महिला पात्र ठरलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 85-90% जे आहेत ते महिला पात्र ठरलेल्या आहेत. तर इथे सगळ्याच 90% महिला जे आहेत ते वार्षिक उत्पन्न एवढं कमी कसं असू शकते, तर इथे हा प्रश्न झालेला आहे. तर त्यामुळे सुद्धा इथे जे आहे ते ह्यांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे. तर बघा मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले की सर्व लाभार्थ्यांची तपासणी करण्यासाठी कोणतीही व्यापक मोहीम सुरू नाही. त्याऐवजी सरकार स्थानिक कार्यालयांकडे दाखल केलेल्या विशिष्ट तक्रारींना प्रतिसाद देत आहे. आयकर आणि राज्य परिवहन विभागाकडील डेटा उपलब्ध मर्यादेपेक्षा जास्त लाभार्थी किंवा चारचाकी वाहने बाळगणाऱ्यांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यास मदत करेल. तर बघा त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की जे तक्रारी आलेल्या आहेत स्थानिक कार्यालयाकडे त्यांचाच जे आहे ते इथे जे आहे ते पडताळणी होणार आहे. बाकी कुठल्याही महिलांच्या फॉर्मची इथे जे आहे ते पडताळणी होणार नाही आहे. आणि त्यानंतर बघा एखाद्या लाभार्थ्यांना इतर कोणत्याही सरकारी योजनेतून मदत मिळाल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त तपास जुळणारा निधी दिला जाणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या महिलेला दुसऱ्या योजनेतून ₹1,000 मिळाले आणि तिने या योजनेत नाव नोंदवले तर तिला पूर्ण 1,500 ऐवजी ₹500 मिळतील. ठीक आहे. तर अशी सुद्धा एक अफवा पसरवली जात होती की एखाद्या जर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे तर इथे हा जे आहे ते त्यांचा लाभ जो आहे तो बंद होईल. तर बघा त्यांनी ते क्लिअर केलेलं आहे. त्यांचं एखाद्या योजनेमध्ये दुसरं नाव असेल आणि ते त्याचा लाभ जरी घेत असेल तर तिकडनं त्यांना ₹1,000 मिळत असतील आणि इकडचे 1,500 तर त्यांना इथे आहे ते 1,000 त्यांची बात करून त्यांना ₹500 या योजनेची सुद्धा त्यांना मिळतील. ठीक आहे. तर त्यांनी हे इथे क्लिअर केलेलं आहे. तर बघा तक्रारी आणि क्रॉस व्हेरिफिकेशनबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. साताऱ्यातील पालघर, यवतमाळ, वर्धा आणि फलटण यासारख्या जिल्ह्यामधून तक्रारी आलेल्या आहेत, ज्यामुळे मंत्रालयाने क्रॉस व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू केलेली आहे. चौकशी अंती 2.5 कोटी लाभार्थ्यांपैकी 30 जणांना काढून टाकण्यात आले स्पष्ट होत नसल्याने मंत्री तटकरे यांनी सांगितले. तर ठीक आहे मित्रांनो, तर हे जे आहे ते एक क्लिअर माहिती आहे जे मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्हाला कोणी कुठल्याही काही सांगत असेल, कारण खूप सारे न्यूजवाले पण खूप साऱ्या वेगळ्या पद्धतीने सांगत आहेत, तर त्यांनी इथे क्लिअर सांगितलेलं आहे की फक्त जे डुप्लिकेट फॉर्म म्हणजे काही लोकांनी डबल फॉर्म भरलेले आहेत, 2 वेळा फॉर्म भरलेले आहेत आणि जे खरंच श्रीमंत आहेत ऑलरेडी ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्यांच्याकडे 4 व्हीलर पण आहे, अशांची इथे पडताळणी होणार आहे. पण त्यांनी अजून ते अर्ज बाद होणार का नाही होणार याबद्दल त्यांनी अजून माहिती दिलेली नाही आहे. ठीक आहे. तर हे जे आहे ते तुम्ही लक्षात घ्या आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नका. धन्यवाद.